नळाला पाणी आलं होतं, घरची मुली पटक्याने भरून घे, आजच्याला गुरुवार आहे, जर लाईट गेली ना डायरेक्ट संध्याकाळी येईन, नाहीतर तुला बॅलरमधली उपसायला लागेल. म्हणलं घेतोय भरून, नका टेन्शन घेऊ. पाणी भरून झाल्यानंतर मी इकडं चहा चपातीचा बुकना पाडायला चालू केलं. श्रेयस, मी तुला एक विचार. मी चहा चपाती रोज खाल्लेली आवडून हा, पण तू विचारते का? कारण लग्न झाल्यानंतर मी फक्त तुला चहा चपातीचाच बुकना पाडाय देणार. तुला एक सांगू का, तोपर्यंत माझे दात नाही राहणार. तुला उलट रोज मिक्सरमध्ये बारीक करून मला बुकना करून द्यायला लागेल, तेव्हा कुठं माझा बुकना पडेल. त्याच्यानंतर हॉल झाडायला चालू केलं. वर्षाचे 365 दिवस असतात, त्यातले आपले 2 कामं फिक्स, किचन आणि हॉल. हे काम फक्त आपल्या आईसाठी करायचं. कसं, काही लोक म्हणतात आम्ही कामाला जातो त्याच्यामुळे नाही करत. भावा, तू गदडीत झोपलेला असतो ना, तेव्हा आई उठून स्वयंपाक करत असते, एवढं लक्षात ठेव. मोठ्या भावाला वरती ठेवलं आणि बारक्या भावाला पाणी पाजायला ठेवलं. गुरुवार असला का नाही मी गुरुवारचं कामाला जात नाही. लाईट जाते तिथं जायचं ना आपलं फुकटचं पेट्रोल घालवायचं. कुणी सांगितलं उगं आजच्याला जायचं वाल तोडायला, त्याच्यामुळे बारक्या भावाला पाणी पाजतो. मी नाही निघालो होतो वालीचा वलांडा करायला. आईला म्हणलं चलो. गाडीला चावी लावली आणि मी नाही निघालो वावरात. आईने लगेच टाटा बाय बाय चालू केला. निम्म्या रस्त्यात मावशीची आणि मावशीची मुलीची गाठ पडली. मावशी म्हणली आईला खुरपाय का येते माझ्याकडे. आई म्हणली आमची वाल तोडायची आज. गाडी लावली सावलीत. आम्ही वावरात आलोय, पण पप्पा गेलेत दुसऱ्याच्या वावरात हिंडायला. आपल्या वावरात वाल तोडायला आली म्हणले दुसरीकडे जायचीच काय गरज आहे. पप्पा गेलेत तिकडं, काकाच्या वावरात गेलेत. आपली वाल तोडायची पडली आणि दुसरीकडे कुठं हिंडत बसले. आपल्याला मग आशाने येळ जातोय. वावरात आल्यानंतर पहिलं कमरेला पिशवी बांधली. किडा असो किंवा नसो, एखादी किडकी शेंग गावली तरी आपली ह्याच्यात टाकायची, पण कमरेला पिशवी बांधायला विसरायचं नाही. लढायला आलो तलवारी घरीच राहिले, तशीच गत आमच्या गत झाली. वाल तोडायला आलो पोतच घरी राहिलो. आता ही जर गोष्ट पप्पाला कळ, आमच्या जाळण दूर संघच निघणार. म्हणणार तुम्ही गाडी मागून आलाची आला, आईच पैस, तुम्हाला पोत नाही आणता आलं. मी इकडं वालीच्या शेंगा तोडायला सुरुवात केल्या. वालीच्या शेंगा कमीच होत्या, पण पाल्याच्या आड लापल्यामुळे जरा शोधायला लागत होते. जसं होळीमध्ये आपण पैसे शोधतो का नाही राख्यात, तसाच विषय झाला होता. बाबो, आईचं तर इकडं कमरचाच व्यायाम चाललाय. आई तर डायरेक्ट खाली वाकूनच बघतीया. जास्त पालवी फुटल्यामुळे काही शेंगा पाल्याच्या आड लापत्यात, त्याच्यामुळे ना थोलं खाली वाकूनच बघायला लागतं. एक शेंग जरी गावले तरी वजनात फरक पडतोय. माझी आता एक सरी तोडून झाली. एक सरीला किती माल गावलाय माहिती का? एवढाच माल गावलाय. काय होते माहिती का, आम्ही निघून गेलो ना, इकडं लोक येडं मारा येतात आणि वाल घेऊन जातात. खायासाठी लावली का पोटाला 4 पैसे होण्यासाठी लावली, ही लोकांना कळलं पाहिजे. लोक काय करतात, वाटा वाटा भरून नेतात, 2-2 किलो नेतात, असं करतात लोक. आता इथं एक अर्धी बादली तरी गावाय पाहिजे नव्हती, एक बी बादली नाही गावली इथे. काही लोकांना कळतच नाही, 2 पैसे हो म्हणून माणूस लावतोय, तर अशी करतात लोक. आमची ना गोसावळ्याला एवढे गोसाळे लावलेत ना, खाऊन कटाळल्यामुळे ना गोसावळ पार 9वा महिना चालू झाल्या म्हणून त्यांची तरा झाली. पार्टम फुगल्यात. आता काय झालं माहिती आहे, गोसावळ कडवाट लागायला लागल्यात, त्याच्यामुळे खात नाही. असंच गेलं. आता त्याचं बिया पकडायला पाहिजे, परत गोसाळे लावायचे. लय गोसावळ फुलं तर बघा कसली लागल्यात, कशी फुलं लागल्यात. जेव्हा आपण खरं पीक लावतो ना, तेव्हा पिकाला एवढी फुलं नाही लागत. पण हे आम्ही असंच लावले, कोणी यावं नाही म्हणून, पण कसली फुलं लागली, एक नंबर का नाही. वालीचं मुगार असलं आधीमध्ये आलं होतं का नाही, जरी ते गुतावलं का नाही, रात्री ती तडाबर वाढतंय. एखाद्या दिवशी एखाद्याचा नरड्याचा कार्यक्रम करायचा 60त्या दिवशी. काही ठिकाणी शेंगा खाली होत्या, काही ठिकाणी शेंगावर होत्या. बस उठ करताच माझ्या पिंढऱ्याला गोळ नाही आलं म्हणजे बरं व्हायचं. संध्याकाळी आगीतून उठायचं आणि फुपाट्यात पडायचं. 2च साऱ्या राहिल्या होत्या तोडायच्या, त्याच्यामुळे म्हणलं जरा पाणी पिवा. आणि कसं थंडीचा दिवस असल्यामुळे माणूस पाणी कमी पितोय. पाणी कमी केलं का नाही मुतखडा दुखतोय. थंडी ताप पारवाडला पण मुतखडा नाही हो. पैलवानाला सुद्धा बिना कुस्ती खेळता चिटपट करते, आडवं तिडवंच पाडतोय डायरेक्ट. कोण असता ससा पण शाळेत गेला कसा, ससा चला आता पटकेन कसा, चला. काय ससा तोडतोय आमची वाल आणि ससा आमचा येते हळू हळू हळू. चले आय पटक्याने. आज चला, एकतर तुला अजून लक्ष्मीचं व्रत करायचंय. ती आई तुझ्या शेजारची सरी घे, मी नानाच्या शेजारची घेतो. कोण असता ससा पण शाळेत गेला कसा. मी आलोय आता आईच्या सरीत आडवा. आई आली पुढून. आई आली का पुढून?
आली का? आई आली पुढून, मी चाललो इकडून. हा पप्पा म्हणले तुमचं तुम्ही तोडा. पप्पाचं कसं आहे 4 सोऱ्या तोडल्या ना बसले आराम कराय. म्हणजे कसं प्रत्येकाच्या वाट्याला 4-4 साऱ्या द्या. आता आईला आमच्या उरकत नाही, आता तिला करतो मदत. असं जर वालेल्या शेंगा असत्या का नाही प्रत्येक सरी तर एक पोतं गावलं असतं, पण इथं लोकांनी आधीच ओलांडा केलाय त्याच्यामुळे शेंगाच गावाना. आईची सरी तोडून झालेली आहे. काय काय ठिकाणी लय वाढलंय तर असं वाकून जायला लागतंय आणि एका दिवशी डोळ्याला बी लागेल. वर पडलं ना हे असलं बेकार आगग होती ना, तोंडाची निसती आहे. उसाचं पाचट कापल्यावरच आगग होती. आणि ह्या बाजूने माल उघडा असल्यामुळं मला चांगला माल गावला. हाय का? तिथं शेंगा आहे पुढे आतमध्ये असल्यामुळं दिसलंच नाही. लय आतमध्ये अन्नाला ह्याच्यात नाग दिसला होता बाई एकदा. अन्नाला अण्णा झालं का? गावलं का? किती गावल्या? मुठ बरं गावल्या. ह्या बाजूला मला चांगल्या गावल्या, नानाच्या बाजूला. मोकळं होतं ना ह्या बाजूने, मोकळं असल्यामुळे इकडच्या बाजूने ज्याने शेंगा चोरल्यात ना इकडच्या बाजूने नेल्याच नाही. नेल्या त्या आतून नेल्या, त्याच्यामुळे इकडून तोडलं असतं तर इकडून लोकांना दिसलं असतं, लगेच गाव ओभाटा झाला असतं. त्याच्यामुळे त्यांनी आत शेंगा तोडल्या. 2 पैसे व्हावं म्हणून आम्ही लावलंय, पण 2 पैसे लोकच करतात. ही तू टाकले का? आणि त्या पिशवीत कोणी टाकल्यात? अण्णाने एवढंच तोडलं पिशवीत? तेवढंच तोडलं. त्या गोसावळ्याच्या वर सगळं माझंच आलो. कुठं आहे गोसावळं? त्याच्यात आहे ना, मी तुला वतले. आता किती तोडले तुम्ही? आता लय तोडले 1 किलो. मस्त तोडल्या. चोरल्या म्हणून, नाही तर आपल्या लय शेंगाई झाले असते. तुम्हाला काय वाटतं अन्न चोरल्यात का काय? चोर होते, जाऊ दे नाचके. जाऊ दे. 2 बाटल्या निघल्या म्हणायचं. त्यात अजून आपल्या ना 15 किलो माल निघला असता. 20 किलो निघला असता, 15 पेक्षा जास्त. काय चला घे जेवून. चडी तरी आणायची नाही. खिचडी नको बाबा, आधीच मला ती डांबार लागत होती, खिचडीने अजून डांबारतंय. आणि केळाने हा काय नाही होत. 1-2 डझन केळं आणले का त्याच्यावर बुकना पाडायचा. 4-5 केळं आणली होती, त्याचा बी बुकना पाडून टाकला. म्हणलं जेवताना खाईन एक केळ तरी, त्याचा बुकना पाडलं. तू धर की सालट्या सकट खा. सालट खाल्लं तर चांगलंच आहे. शेवटी केळं घेतलं. पप्पानी पहिली बादली वाटताना हटकून खाली शेंगा साडावली आणि दुसरी बादली वाटताना किती नीटनेटकी ओतली. आईला म्हणते तूच नीट नाही पकडलं. नवीन कपडे घालून आले वावरात बागायतदार. आम्ही इकडे फटके कपडे घालून आले, बागायतदार बघा नवीन कपडे. नोकरच आहे भाऊ आमचा, वाडी बघा आम्ही वावरात फटके कपडे घालून आले आणि बागायतदार. माझा भाऊ बागायतदार तुम्ही यारवळीच वर यायचा. का बाळा? मी पप्पा निघालो होतो वाल घरी घेऊन. पप्पा म्हणले आपण जरा जीव मावशीची, तर मग आपली गाडी डायरेक्ट मावशीच्याकडे घे. आई निघाली होती मावशीच्या गाय, कारण का इथून मावशीचं घर जवळचे 5 मिनिटच लागतात. मावशीच्या घरी पोहोचल्यानंतर आहे ना कांद्याच्या गुणीतली वाल पोत्यात ओतली. मावशीच्या घरात आल्या आल्या मावशीने लगेच 4 ॲपल दिली. मावशीला पण आम्ही काय केलं माहितीये का, तोडलेली गोसावळी दिली. हिसाब बराबर करून टाकला. मी पप्पा इकडं जेवायला बसलो होतो. जेवायला केलं होतं कोबो आणि चपाती. मग मी कोबो आणि चपातीचा इकडं बुकणं पाडायला चालू केलं. पप्पानी मग माझ्यासोबत बुकणं पाडायला चालू केलं. मावशीने थोडी खिचडी दिली होती. मार्गशीर्ष मधला आजच्याला पहिला गुरुवार, मग मावशीला बी उपास होता, त्याच्यामुळे मावशीने खिचडी केली होती. मग मी पण इकडे खिचडीचा बुकणं पाडायला चालू केलं. मागायचं चाललं होतं ॲपल घायचं काम. थोडा आराम करून झाल्यानंतर मी पप्पा निघालो होतो घरी. कधी ना कधी घरी जायचंच. वाटत काका भेटलं होतं. काका म्हणलं एवढीच वाल घेऊन चाललाय वे. काकाला म्हणलं तुम्ही रानात असून आमच्या वावरात लक्ष द्यायना, लोक वाल चोरून घेऊन जायला लागले. पप्पाला घरी सोडल्यानंतर पप्पा तर तुरूच घरी गेलो. पोल्ट्रीची गोण असल्यामुळे शर्टाला लागून नाही दिली. पप्पांना घरी सोडून मी निघालो होतो आईला परत वावरात आणायला मावशीची. मावशीला आईचीतून घेतलं आणि मी नाही निघालो घरी. आईच्या अचानक डोक्यात आलं की आपल्याला तळी उचलायची. मावशी तर नागिनीची पानं गाडीवरून आई उतरली, नागिनीची पानं तोडायला सुरुवात केली. मी तर डायरेक्ट नागिनीचा वेलच उपटून आणला. म्हणलं रोज उठून लोकांच्या दारात आणायला जायचं आणि तो म्हणणार आला बाबा फुकटचं पानं न्यायला. घरी आल्या आल्या पहिला इळण खुरपं घेतलं. 3 एकराच्या बागेमध्ये एक वस्तू ॲड करायला निघालो.
3 एकराच्या बागेत आल्यानंतर खांदायला चालू केलं. 3 एकराच्या बागेत मुरुम होता. मला तर वाटते फॉकलँड आणला असता ते परवडला असता. खड्डा जरा मोठा झाला असता. वेल जरा बारीकच आणाय पाहिजे नव्हता. वेल जरा मोठा झाला, त्याच्यामुळे त्याला झाडावर सोडायचा प्रयत्न करत होतो. त्याच्यानंतर झाडावरती पाणी टाकलं. म्हणलं बाबा लावले सरशी चांगलं पानं येऊ दे, कारण का मला तेवढीच इकायला होत्या आणि 2 पैसे होत्या. आमच्या आळीतल्यांच्या बायांचं पार लक्ष्मीपूजन करून झालं होतं. आमच्या आईला कुकू लावाय बोलावलं होतं. लक्ष्मीची मूर्तीचं मुकुट लय आवडलं मला, पण हेच घ्यायचं होतं, पण आमच्या आईने टाकलं. आई म्हणली केळी खराब व्हायला लागल्यात. आईला म्हणलं कालच केळी आणल्यात आणि कसं काय खराब होत्यात. आई म्हणली लय पिकल्यामुळे ती सडायला लागल्यात. आईच्या ऐकण्यावरून मी लगेच केळीचा बुकना पाडायला चालू केलं. आमच्या आईचं लक्ष्मीपूजन झालं होतं. मग मी लक्ष्मी पुढे रांगोळी काढत होतो. मग कसं आहे, सगळ्या कामात ऑलराऊंडर आहे. फक्त देवाने एकच गोष्ट कमी दिली, ती म्हणजे उंची. आमच्या आईने पहिल्यांदा मी जो मुखवटा घेतला होता का नाही, तो घेतला असता का नाही, अजून देवीची मूर्ती भारी दिसली असती. ही तर फुलं काढलेली पण कसली भारी दिसतात. 5 वाजता आईने चहा ठेवला होता. मस्तपैकी चहाचा आनंद पुरक्या मारत घेतला. त्याच्यानंतर मी बसलो होतो वाल निवडायला. देवाने माझ्या आयुष्यात किती संकट नेलेत मला काय माहीत नाही. मी फक्त चालायचं काम करणार, तो रस्ता धावणार. आजच्याला आईने जेवायला बनवलं होतं कुरडई, बटाटा, घोसावळ्याची भजी आणि चपाती. मग मार्गशीर्ष मधला पहिला गुरुवार असल्यामुळे आईने आजच्याला एवढं जेवाय केलं होतं. मग मी एवढ्या सगळ्यांचा बुकना पाडायला चालू केलं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.